अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 6 भाग यापूर्वीच अपलोड केले आहेत. ते ऐकण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. नुकताच मयुरीचा डोळा लागला होता. आज ती खूप थकली होती. छान गाढ झोपेत होती ती. अर्जुन तिच्या शेजारीच झोपला होता. पहाट झाली आणि त्याला जाग आली. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती खूप सुंदर दिसत होती झोपेत, अगदी निरागस, लहान मुलीसारखी. त्याला मोह आवरला नाही आणि त्याने तिच्या कपाळावर किस केला. त्याच्या ओठांच्या गारगार स्पर्शाने तिचे डोळे पापणे आडून हलले. मग त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस अलगद बाजूला केले. तोच हात तसा तिच्या चेहऱ्यावर फिरवला. एक बोट तिच्या ओठांवर हळूवार फिरवले. तिला गुदगुल्या झाल्या. तिने तिचे ओठ दाताने चावले. त्याने तेच बोट तिच्या कानावरून फिरवलं आणि चेहऱ्यावर हळूच फुंकर घातली. तिने हळूच मान वळवली. त्याने तिच्या कमरेत हात घातला आणि स्वतःकडे तिला वळवलं. आता तिचे ओठ त्याच्या ओठाजवळ आले. त्याने ओठांवर ओठ टेकवले आणि ती लाडक्या स्वरात म्हणाली, "अहो, झोपू द्या ना." तो काहीच नाही बोलला. त्यानं तिला मिठी मारली. "नको ना, प्लीज, झोपू द्या ना." आणि खट्याळ अर्जुनने चावटपणा करायला सुरुवात केली. मग तीही त्याच्या स्पर्शाने मोहरली, उत्तेजित झाली आणि त्याला घट्ट आडवी बिलगली. पुन्हा त्याच्या तोंडात तोंड घालणार इतक्यात अलार्म वाजला आणि दचकून जागी झाली. शेजारी पाहिलं, इकडे तिकडे पाहिलं तर तो नव्हताच. मग तिला आठवलं की अर्जुन 6 दिवसांसाठी मुंबईला गेला आहे आणि तिलाच हसू आलं. तिनं ओंजळीत तोंड लपवलं आणि लाजू लागली. जणू काय तोच समोर आहे तिच्या आणि तिला हसून डोळ्यातल्या डोळ्यात इशारे करतोय. पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात. खरंच हे स्वप्न खरं होईल का? तो आज येईल का? अर्जुन फॅक्टरीच्या कामासाठी मुंबईला गेला होता 6 दिवसांसाठी. मयुरीला करमत नव्हतं. त्याचीही तीच अवस्था. पण दोघेही आपापल्या मनाला समजावत होते. आता असं थोडा दुरावा सहन करावा लागणारच होता त्यांना. कारण अर्जुनने मुंबईला पण एक ब्रँच उघडली होती आणि वारंवार तिकडे जावं लागणार होतं त्याला. ती रोज त्याला सकाळ संध्याकाळ फोन करायची, मेसेज करायची. तोही जमेल तसा मेसेज, फोन करायचा. त्याचे फोटो पाठवायचा. "किती हँडसम आहात हो, एकदम हॉट," असं म्हणून ती लाजली. आणखी एक फोटो त्यानं पाठवला होता. त्यात एक तरुण मुलगी शॉर्ट कपडे घालून, केस मोकळे सोडून, ओठ लाल भडक करून त्याला खेटून उभी होती. त्यानं मुद्दाम तिची गंमत करण्यासाठी तो फोटो पाठवला होता. 6 दिवस झाले त्याला जाऊन. आज तो येणार होता. पण काल त्याचा फोन आला होता अजून 1 दिवस लागेल म्हणून. तो जवळ नसला की तिला काहीच गोड वाटत नव्हतं. घर रिकामं वाटायचं. पण मन मात्र त्याच्या आठवणींनी भरलेलं असायचं कायम. मग त्याचे मोबाईलमधील फोटो पाहत बसायची. आता जर तिला बाळ असतं तर इतकं रिकामं नसतं वाटलं तिला, असा विचार ती करत होती आणि त्यालाही तसंच वाटत होतं. दोघांनीही निर्णय घेतला होता आईबाबा व्हायचा. पण ती देवाची देणगी असते. असं मनात आलं आणि झालं बाळ, असं कुठं होतं का? आणि तिने त्याला फोन केला. "काय करताय?" "तुझी आठवण काढतोय." "आणि तू?" "मी पण." "काय?" "तुमची आठवण काढते." तरी दिवसभर मला उचक्या येत होत्या. "हो का? पण मला कुठं आली उचकी? म्हणजे तुम्ही माझी आठवण नव्हता काढत?" ती लाडात म्हणाली. "आता तुझ्या स्वप्नात यायचं की तुझी आठवण काढायची? दोन्हीपैकी एकच सांग." आणि तिला आश्चर्य वाटलं. यांना कसं कळलं की मला यांची स्वप्न पडतात आणि आजच हे माझ्या स्वप्नात आले होते? "काय, आलं होतं की नाही मी तुझ्या स्वप्नात?" असं तो म्हणाला आणि ती लाजली. "लाजतेच म्हणजे खरं आहे, हो की नाही?" "हो, पण काय उपयोग त्या स्वप्नाचा? तुम्ही तर उद्या येणार ना." "हो ग राणी, मला पण तुझी खूप आठवण येते. फक्त 1 दिवस, प्लीज." "ठीक आहे." "अशी परवानगी मागत आहात जसं काही मी नको म्हणाले तर लगेच याल." "तू म्हणून तर बघ, दुसऱ्या मिनिटाला तिथे हजर नाही झालो." "नको नको, निवांत काम करून या, नाहीतर परत लगेच जाल. चल बाय." एक किस दे ना." "नाही." "दे ना." "नाही नाही नाही, उद्या आल्यावर." "मग खूप त्रास देईन हा मी." "चालेल, द्या, पण आता नाही." "पण मला तो आत्ताच हवा आहे." "नाही." "बरं ठीक आहे." "त्याचं काय आहे? काल इथे एक मुलगी मला खूप आग्रह करत होती तिच्याशी मैत्री करण्यासाठी. बहुतेक जान छिडकते माझ्यावर. तू देत नसशील तर तिच्याकडून घेतो. पुन्हा नको म्हणू नको. मला का नाही सांगितलं?" आणि ती लटक्या रागातच म्हणाली, "घ्या घ्या,
तिच्याकडूनच घ्या. आणि नुसता किस कशाला? तिलाच घ्या ना बायको करून आणि आणा सोबत. माझं काय जातंय? खरंच तसं करू? हो करा. बघ हां, नंतर पश्चाताप करशील. नाही करणार. तुम्ही याच उद्या, मग दाखवते तुम्हाला. काय दाखवशील? त्यानं चावडपणे विचारलं. तिला काय सांगू हे कळेना आणि तिने फोन ठेवून दिला. तो खूप हसायला लागला. कशी आहेस ग तू मयू, असं तो म्हणाला. वेडाबाई. त्यानं तिला परत फोन केलाच नाही, कारण खरंच तो आजच घरी येणार होता तिला सरप्राईज देण्यासाठी. उद्या येतो असं म्हणाला होता. त्याला अचानक समोर पाहून तिला होणारा आनंद त्याला पाहायचा होता. कालची राहिलेली साफसफाई तिला आज उरकायची होती, कारण तो उद्या येणार होता आणि मग काहीच काम होणार नव्हतं, कारण साहेबांना बायको सतत जवळ लागते ना, असं म्हणून ती गालातल्या गालात हसत होती. ती बाहेरची जाळी काढत होती आणि ती खूप उंच होती, म्हणून ती साडीचा पदर खोचून स्टूलावर उभा राहिली. टाचा उंच करून जाळी काढू लागली. इतक्यात स्टूल सटकला आणि ती जमिनीवर जोरदार आपटणार इतक्यात तिला अर्जुनने अलगद फुलासारखं झेललं. त्याच्या बळकट बाहूंमध्ये ती आरामशीर विसावली आणि तिने घाबरून डोळे घट्ट मिटून घेतले होते. त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या उघड्या कमरेवर होत होता. कितीतरी वेळ तो तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होता. खूप वेळ ते त्याच अवस्थेत होते आणि मग म्हणाला, आज एंट्रीलाच मॅडम अशा मिठीत येतील असं वाटलं नव्हतं. आणि त्याच्या आवाजाने तिने डोळे उघडले आणि त्याला समोर पाहून घाबरलेली ती क्षणात आनंदून गेली. तिचं पहाटेचं स्वप्न खरंच खरं झालं होतं. अय्या, तुम्ही तर उद्या येणार होता ना, मग आज कसे आलात? आज नसतं आलं तर तुझा भोपळा फुटला असता आत्ता. ईश्य, काहीतरीच तुमचं. पण आज कसे आलात? उद्या येणार होता ना. चल बाय, जातो मी परत. तुला आनंद नाही झाला मी आल्याचा? नाही हो, म्हणजे आनंद झाला आहे, पण बरं ते जाऊ दे. मला सांग, तू इथे अशी वर चढून काय करत होतीस? मी साफसफाई करत होते. किती वेळा सांगितले की धडपडत जाऊ नकोस? आणि मग ती म्हणाली, बरं ती मुलगी कोण होती? खरंच तिचा किस घेतला नाही ना? एकतर तुम्ही असे हँडसम गोरे गोमटे मदनाचे पुतळे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे कित्येक मुलींना तुमच्याशी लगट करताना. त्या लाख करतील अगं, पण मी केलंय का कधी तसं? काय सांगावं, विस्तवाजवळ लोणी ठेवलं तर पाघळणारच की. मला तर धोका पत्करायचा नाही. ती मनापासून बोलत होती. तिच्या मनातली भीती ती सांगत होती आणि तोंडावर 2 बोटे ठेवून तो गालात हसत होता. तो तिच्या बाबतीत जेवढा हळवा होता, तीही त्याच्या बाबतीत तितकीच हळवी आहे हे पाहून त्याला खूप छान वाटत होतं. तो जसा हक्कानं तिला मिठीत घ्यायचा, तसाच तीही त्याला हक्कानं पदराला बांधून ठेवत होती. अहो आज चला. आणि त्यानं काहीतरी विसरल्यासारखं वाटून डोक्यावर हात मारला. अरे बापरे, आता काय झालं? अगं, तिला मी विसरलोच आत आणायचं. कोणाला? तूच म्हणाली होती ना तिला घेऊन या म्हणून. आणली. काय? तुम्ही खरंच तिला आणली? ती मोठ्याने ओरडत म्हणाली. हे बघ, मी तुझी परवानगी घेतली होती, तूच आण म्हणालीस. मी तर फक्त किस घेतो म्हणालो होतो. तुम्ही काय बोलताय कळते का तुम्हाला? हो, तू रागवशील म्हणून तिला बाजूलाच उभी केली आहे. ती येतच नव्हती, हट्ट करत होती रात्री. ऐकेच ना, म्हणून मलाही उशीर झाला, नाहीतर कालच येणार होतो. काय? ती रात्री तुमच्याबरोबर होती? मयुरीने फोटोत जी मुलगी पाहिली होती तीच असणार असं तिला वाटलं. खरंच तिच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं आणि तो आतल्या आत ओठ दाबून हसत होता. थांब, आलोच तिला घेऊन. आणि तो गेला. मयुरी अस्वस्थ होऊन पाहत होती की खरंच यांनी आणलं की काय त्या बाईला. उगाच तिच्याकडून किस घे म्हणाली. आपला नवरा एखादी गोष्ट करणार म्हटलं की करतोच हे माहीत असूनही दिला असता फोनवर एक किस, काय बिघडलं असतं? ती स्वतःलाच दोष देत होती. आणि तो गाडी घेऊन आत आला. गाडी पार्क करून म्हणाला, चल मयू. झालं. ती कुठे आहे? कोण? आता जिला आणलं आणि बाहेर उभी केली म्हणाला ती. हे काय? हेच ती आपली गाडी. मी हिच्याचबद्दल बोलत होतो. तुला काय वाटलं? त्याने हळूच तिच्या कानाजवळ जाऊन विचारलं. ती आता गोरीमोरी झाली. लाजत हसत म्हणाली, मला वाटलं की ती फोटोतली. आणि तो खूप हसायला लागला. काय गं मयू, तू पण आताच म्हणाली ना माझ्यावर खूप विश्वास आहे म्हणून, आणि लगेच संशय घेतेस? मग तुम्ही बोलताच तसं संशय घेण्यासारखं. अगं, रात्री गाडी बंद पडली, काही केलं सुरू होईना. हल्ली मला नेहमी साथ देते, माझी आवडती गाडी आहे नाही, म्हणून म्हटलं उद्या जाऊ. नाही तर कालच येणार होतो. आणि आता तुला गाडीचा आवाज आला तर मी आलो हे कळेल, मग सरप्राईज काय राहणार, म्हणून बाजूलाच उभी केली होती गाडी मी.
ती घेऊन आलो असं म्हणालो मी. तुझं आपलं काहीतरीच. ती आता लाजत होती आणि नजर चोरत होती त्याच्यापासून. तो अशीच तिची फिरकी घ्यायचा आणि ती बिचारी त्याच्या डावात दरवेळी फसायची. जेवण झालं आणि ती त्याची बॅग उघडून त्यातलं साहित्य काढत होती. तो तिच्याकडेच पाहत होता. प्रवासानं कंटाळला होता तरीही तिच्यासाठी थांबला होता आणि ती बसली होती कामं करत. ए मयू, काय? ये ना इकडे. काय करत बसलीस? एवढे कपडे बाथरूममध्ये टाकते मग झालंच. राहू दे ना, ये ना. ती तशीच काम करत होती तरीही आणि तो वैतागला. त्यानं जाऊन तिला पाठीमागून मिठी मारली. कंटाळा आलाय, मला झोपायचं आहे. मग झोपा की. तू फोनवर काय म्हणाली होतीस? काय? याच परत इकडे, दाखवतेस तुम्हाला. तो तिच्या डोळ्यात डोळे घालून खट्याळपणा करत म्हणाला, आता आलो तर दाखव ना. ईश्य, काय तुम्ही पण, जा तिकडे. आणि ती लाजली. जा तिकडे नाही, आता तुझी सुटका नाही. आणि त्याने तिला मिठीत घेऊन बेडवर बसवलं. ती लटक्या रागातच म्हणाली, तुम्ही पण घेणार होता ना तिच्याकडून किस? जा की तिच्याकडेच मग. तू पुन्हा बोलताना फसत आहेस हा? मग ती एवढी खेटून खेटून उभा होती तुम्हाला. ती कोण? अगं, ती पण मीटिंगसाठी आली होती म्हणून एक ग्रुप फोटो घेतला फक्त. बाकी काही नाही. थांब हा, आलोच. म्हणून त्यानं बॅग उघडून एक ड्रेस तिच्या अंगावर टाकला. तुझ्यासाठी. आवडला? तिला खूप आवडला होता. छान आहे. तुम्हाला आवडला ना, मग मलाही आवडला. आणि त्या पिशवीत काय आहे? दुसऱ्या पिशवीकडे बोट दाखवून तिनं विचारलं. ते तुला आत्ताच नाही बघायला मिळणार, वेळ आल्यावर दाखवीन. मग तीही गप्प बसली, कारण रात्र बरीच झाली होती. तोही कंटाळ्यासारखा दिसत होता. तुम्ही झोपता का? आरामाची गरज आहे तुम्हाला. अर्धा कंटाळा तुला पाहून गेला आणि आता उरलेला कंटाळा तूच घालवू शकतेस. आणि त्याने तिला जवळ ओढलं आणि ओठांवर ओठ टेकवली. तिनेही त्याला मिठी मारून प्रतिसाद दिला. त्याने बोटांची जादू करायला सुरुवात केली आणि ती त्याच्या डोळ्यात हरवून गेली. दोघेही एकमेकांच्या मिठीत गाढ झोपले होते. तो प्रवासानं आणि ती दिवसभराच्या कामानं कंटाळली होती. सकाळी ती किचनमध्ये नाश्ता करत होती. त्यानं पाहिलं तर सगळी फळं तशीच होती. एखादं कमी असेल फक्त. तिनं फळं खाल्लीच नव्हती म्हणून तो तिला ओरडत होता आणि ती जीभ चावत होती. त्याने पटकन एक ॲपल कापलं आणि मग एक घास ती आणि एक घास तो असं करून ते फळ खात होते. ती काम करत होती. तो दररोज तिला असंच फळ आणि ड्रायफ्रूट चारायचा. एरवी ती हातही लावत नाही हे त्याला माहीत होतं म्हणून ती त्याची व्यवस्थित काळजी घ्यायची, पण स्वतःकडे दुर्लक्ष करायची. कारण तिच्याकडे लक्ष द्यायला तो आहे हे तिला माहीत होतं. एक दिवशी मग त्याने तिला दुपारीच फोन करून सांगितलं की तयार हो, आपण संध्याकाळी पिक्चर बघायला जाऊया. ती खूप सुंदर तयार झाली होती. त्यानं बाल्कनीची 2 तिकीटं घेतली. तिथं जास्त गर्दी नव्हती. आरामात तिच्या खांद्यावर हात टाकून बसला. तीही त्याला चिकटली. लाईट घालवलेल्या होत्या. पिक्चर सुरू झाला आणि त्याने चाळे करायला सुरुवात केली. हळूच तिच्या कमरेत हात घातला. तिला गुदगुल्या होत होत्या. हसावं वाटत होतं जोरात, पण ते घर नव्हतं. तिनं त्याचा हात तसाच दाबून धरला. गप्प बसा ना, चावटपणच करायचा होता तर घर होतं की. इथे कशाला आणलंय मला? मला पिक्चर बघायचा आहे, असं धपक्या आवाजात चिडून म्हणाली. त्याने हात काढला. यावेळी त्यानं लगेच तिचं ऐकलं म्हणून तिला थोडं आश्चर्यच वाटलं. समोर रोमॅन्टिक गाणं लागलं आणि त्याचे हात पुन्हा शिवायला लागले तिला स्पर्श करण्यासाठी. त्याने अलगद तिच्या अंगावरून बोटं फिरवली आणि खांद्यावर ओठ टेकवली. त्यानं आज शेव केली नव्हती. त्याच्या दाढीचे छोटे छोटे वाढलेले खुंट ब्लाऊजच्या कापडातून आरपार घुसून तिला टोचले आणि अंगावर शहारा आला. तिनं त्याचा हात घट्ट पकडला आणि फिरवून तिच्या कमरेवर ठेवला आणि त्या दाढीवर ओठ टेकवले. खूपच रोमॅन्टिक मुवमेंट होती ती. दोघेही ती एन्जॉय करत होते. समोर पिक्चरमध्ये काय चाललं होतं त्याकडे लक्षच नव्हतं कोणाचं. यांचा वेगळाच पिक्चर सुरू झाला होता. ती त्याच्या स्पर्शाच्या जादूने हळूहळू जास्तच उत्कट होत चालली होती. पण आता ती आउट ऑफ कंट्रोल झाली तर हिला आवरणं मुश्किल होईल म्हणून त्याने तिला दूर केलं आणि फक्त हातात हात घेऊन बसला. कारण ती खूप हट्टी होती. जोपर्यंत नाही तोपर्यंत नाही, पण एकदा का पेटून उठली की सगळं उद्ध्वस्त करून टाकायची. वळवाच्या पहिल्या पावसासारखी धो प्रेमाचा वर्षाव करायची. पण तरीही तिनं इंटरवल नंतर त्याला घरी आणलंच.
आता ती खूपच कामोत्सुक झाली होती. डोळ्यात मादकता उतरली होती. ती ओसंडून वाहत होती. तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. त्यानं पुन्हा तिला उतावळी करून टाकलं होतं. तो कायम असाच करायचा. प्रेमाचा जादूगार होता तो. प्रेमाचे चाळे करण्यात एकदम शातीर. त्याची स्पर्शाची जादू आणि तिची डोळ्यांची भाषा, दोघेही एकमेकांना फितूर झाले आणि झपाटल्यासारखे बिलगले. आणि काही वेळाने दोघेही शांत झाले. थोड्या वेळाने अर्जुन हळूच तिला म्हणाला, ए मयू, हां, फिल्म कोणती होती आठवते का गं? आणि तिने लाजतच त्याच्या छातीवर बुक्की मारली. चावट, नुसते चावट आहात, एक नंबरचे. आणि तिने त्याचा ओठ चावला. आ, तो ओरडला. असंच पाहिजे तुम्हाला. काय गरज होती फिल्मला न्यायची, बघूच द्यायचं नव्हतं तर? आणि तो खूप हसायला लागला. अगं म्हटलं आज जरा हटके रोमॅन्स करूया. तरीच मला डाऊट आला होता साडी घालायला लावली तेव्हाच. हटके अर्जुनरावांचा हटके रोमॅन्स. पण तू कशी काय लगेच विरघळतेस गं? तो चेष्टेने म्हणाला. मला तर काहीच कळत नाही. जरा कंट्रोल ठेवत जा की स्वतःवर. आणि मग ती म्हणाली, एक काम करा हां, विस्तवाजवळ लोणी ठेवा आणि त्या लोण्याला म्हणायचं, हे बघ लोणी बाबा रे. विस्तव कितीही खोड्या करेल, प्रणयाचे चाळे करेल, डोळ्यात डोळे घालून किस करेल, आवेगाने मिठी मारेल, तुला अगदी घायाळ करून टाकेल तो. पण तू मात्र अजिबात विरघळायचं नाही, पाघळायचं नाही, स्वतःवर कंट्रोल ठेवायचा, त्याला अजिबात प्रतिसाद द्यायचा नाही. जेव्हा असं झाल्यावर ते लोणी नाही ना पाघळलं, तर मग तेव्हाच मलाही कंट्रोल कसं करायचं ते सांगा हां. ती अशी बोलत होती आणि तिची अवस्था पाहून अर्जुन मात्र पोट धरून हसत होता. पुढील एपिसोड लवकरच येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. या व्हिडिओला अगोदरच अपलोड केलं होतं, परंतु त्याला काही प्रॉब्लेम आल्यामुळे तो डिलीट करून मी हा पुन्हा टाकत आहे.